सर म्हणतात खाली याच थँक्यू स्वागत तुमचं सर्वांचं. थँक्यू. इकडे सगळेच म्हणतात इकडे या तुम्ही सगळे. एवढा मोठा परिवार आहे. सगळेच पुढे जाऊ. हॅलो, मी बेबीची मावशी आहे आणि आम्हाला सर्वांना खूप हॅपीनेस आलाय बेबी आल्याबद्दल. तुम्ही खुश, ती पण खुश. ॲज युजल ती आमच्यासारखंच फोटोजेनिक आहे. खूप छान. तुम्ही तिची कोण? मावशी. मी बाळाची आत्या आहे. आमच्या घरातले हे दुसरं रत्न आहे, सगळ्यात सुंदर. आम्हाला खूप आनंद झालाय मुलगी झाल्यामुळे. खूप सुंदर आहे बाळा आमचं, बघू शकता तुम्ही. थँक्यू. नमस्कार, मी सुरभी कदम. डॉक्टर गणेश सर राख यांच्या हॉस्पिटलमध्ये, मेडिकल हॉस्पिटलमध्ये मी डिलिव्हरी केलेली आहे आणि आम्हाला छान अशी मुलगी झालेली आहे. आम्ही खूप खुश आहोत. आम्हाला पहिल्यापासून मुलगीच हवी होती आणि आमच्या घरातली पहिली मुलगी आहे आणि सरने आम्हाला खूप छान गाईड केलं अँड पेन फ्री अँड एकदम छान डिलिव्हरी झाली आणि स्टाफ पण खूप छान आहे. थँक्यू सर. मेडिकल हॉस्पिटल. आमच्या मुलीला मुलगी झाली आहे. आजोबात आल्याने मला आनंद आहे. मेडिकल हॉस्पिटलमध्ये गणेश सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वैद्यकीय सेवा व्यवस्थित पार पडल्या. तिथला स्टाफ अतिशय चांगला, मन मिळवा आणि सहकार्य करणारा आहे. या पुढील सरांचे मार्गदर्शन आम्हा सगळ्याला घ्यायला आवडेल. धन्यवाद सर. आम्हाला मुलगी झालेली खूप आनंद झालेला आहे. लक्ष्मी आली आमच्या घरी आणि आम्हाला सगळ्यांना लय आनंद खूप खूप झालेला आहे. तुम्ही सांगा. मी सुवर्णा फुले. मुलगी ही आमच्या घरात आली ना, सर्वांना म्हणजे खूप आनंद झालेला आहे आणि घरातली पहिली मुलगी आहे सर्व भावंडामध्ये. आनंद झालेला एकदम मस्त. बोलायचं जे बोलायचं खूप छान वाटलं. ही तुमची नाही, मी लावतो बोलायला. तुम्ही पणजीत. हे कोण लागते? परतून लागते. आता ही परतून मुलगी आली. नातीला मुलगी झाली. तुम्हाला कसं वाटलं? मुलगी झाली, आनंद झाला. आनंद झाला. अरे वा. सगळे व्यवस्थित झालं. हे जे आनंद आहे सगळे माणसं मन मिळावा, हे सगळा आनंद झाला. काय बाळाचा ही माझी नात आहे. मलाही असं वाटत होतं की पहिली मुलगीच व्हावी आणि माझ्या मुलीलाही मुलगीच व्हावी. हा मला खूप आनंद वाटत होता आणि झालं तशीच माझी इच्छा पूर्ण झालेली. अरे वा. आता कोण बोलणार? मुलीचे पप्पा. खूप आनंद झाला आणि पुण्यामध्ये आम्ही म्हणजे 8व्या महिन्यात आलो. तर हॉस्पिटल आम्ही 2-3 बघितले, पण गुगलवर गणेश सरांचं बघितलं आणि माझी पण इच्छा होती की पहिलीच मुलगी व्हावी आणि माझं बोललं की पहिलीच लक्ष्मी आली माझ्या. ती बेटी आणि तू रोटी असं म्हणतात ना, ते खरंच आहे. आणि मला आज पहिल्यांदाच आजोबा झाल्याचं इतकं फील बेटर व्हायला लागलं की मुलीला, माझ्या भाचीला मुलगी झाली आणि इकडून माझी सून बी लागते. माझ्या पुतण्याला मुलगी झाली आणि मुलगी आलीमुळे लक्ष्मी घरात आल्यासारखं समाधान आहे आणि फुल फॅमिली आनंदात आहे माझी. दिसते त्यांच्या फॅमिली किती आनंदात आहे ह्यांच्या चेहऱ्यांवरनं दिसतंय. आता मला ते नातं ऐकू द्या. आता पहिले सुरभी तुमची माझी मुलगी आणि तुमची
बहिणीची मुलगी आहे. बहिणीची मुलगी मी तुम्हालाच आई समजत होतो. म्हणजे ना सर्वीकडे पाहिलं मी तसंच वाटतं. नाही तसं पाहिलं म्हणजे कसं आहे, ज्या वेळेस तू ही जागा घ्यायची ना चेकअपला, तर मला आज मला समजलं की ही मावशी इथं आणि तुम्ही आई इथं. तिची इच्छा होती तिकडे नको, गावाकडे आहे ना, म्हणून ती बोलली की पुण्यातच करू. आणि योगायोगाने तुमची आमची भेट झाली. आमच्या आरतीनं सांगितले की गणेश सर चांगले, तिथंच बिनधास्त जावा तुम्ही. आणि मग तिथं आलो. हे हॉस्पिटल आरतीने सुचवलं. आरतीने सुचवलं ना, हे हॉस्पिटल आरतीने सुचवलं तुम्हाला. आरतीचे ना आमचे खूप वर्ष जुने संबंध त्यांच्या फॅमिलीचे. तो आरतीचे पप्पा आहेत, ते माझा मोठा भाऊ आहे. असं आहे का? कल्याणमधनं पंढरपूरची ऍक्च्युली पुण्यामध्ये तर ते इथं ज्यावेळेस माझ्या हॉस्पिटलच्या शेजारी राहायचे ना, त्यांचं पूर्ण कुटुंब, त्यावेळेस ती लहान होती, तेव्हापासूनचे त्यांचे संबंध नाही, सांगितले. मग तिनंच बोलली तिथं आत्या तिथंच हे कर म्हटलं. त्यांनी खूप सहकार्य केलेलं तिनं तिथंच सांगितलं. ते आता दोन्ही भाऊ एक्सपायर झाले ना, हो आता ते माहिती आहे. त्यांची पूर्ण फॅमिली म्हणजे तुमचे भाऊ, तुमची वहिनी, ते खूप संबंध आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस तुमच्या साईडच होतं, त्यासाठी पाहायला आलेली. 15-20 वर्षापूर्वी. हो, त्याचा आणि सगळ्यात महत्वाचं नंतर तुमचं आणि माझं गाव एकच गाव नाही. एक सपोर्ट वाचला म्हटलं आमच्या गावचे. आमचे दोघं आमचं गाव एकच आहे करमाळा, आणि आम्हाला करमाळाविषयी खूप अभिमान आम्ही पण भरपूर आहेत, आपल्या इकडचे भरपूर असे सहाय्यक पण करतात, मदत करतात. खूप छान वाटतं. मी बाळाचा मोठा मामा. मी बाळाचा छोटा मामा. मी बाळाची मावशी. मी बाळाची आतू. मी बाळाचा काका. मी बाळाची आत्या.